मी आहे मिठबाव बीचला. आमचा दुसरा दिवस आहे रोड ट्रिपचा. हा दुसरा व्हिडिओ आहे ह्या सिरीजचा. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आम्ही कसं ट्रॅव्हल सुरू केलं आणि मग त्याच्यानंतर रात्रभर प्रवास करून आम्ही इथे मिठबावला पोहोचलो. त्याच्यानंतर पहिल्या दिवशी आम्ही पोखरबाव टेम्पलला फिरलो, देवगडला गेलो. भरपूर पाऊस होता आणि त्याच्यातच मग आम्ही ही ट्रेन केली. त्याचा व्हिडिओही टाकलेला आहे वेगळा. आणि त्याच्यानंतर कुणकेश्वर मंदिरात आम्ही फिरून आम्ही तो दिवस संपवला आणि आता आलोय दुसऱ्या दिवसाला. सकाळ झाली आहे, छान मस्त झोप लागली रात्री आणि आता मी चाललो आहे मिठबाव बीचला. बाकीचे अजून सगळे झोपलेले आहेत, तर मी असं सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठलो आहे आणि एक वॉक करतो आहे. आम्ही जिथे सागरदीप होमस्टेला राहिलो आहे तिथूनच थोडंसं 4-5 मिनटं चालल्यावरती हा मिठबाव बीच येतो आहे. पाण्यामध्ये जातानाच मला हे एक असा मासा थोडासा मरण्यात अवस्थेत दिसलेला आहे. त्याला थोडासा वाचवायचा प्रयत्न केला आहे, पण आय थिंक तो पूर्ण मरायलाच आला होता. होत नाहीये. काही वेळाने सगळे उठले आणि बीचवरती आले. त्याच्यानंतर सगळेजणांनी पाण्यामध्ये भरपूर मस्ती केली आणि मग निवांत बसले समुद्राच्या लाटांचे आवाज ऐकत. नाश्ता झालेला आहे. आता आम्ही नंतर सकाळी माझी एक राऊंड झाल्यानंतर परत सगळेजण बीचवर गेले होते. खूप उशीर झाला आहे. आता ऑलमोस्ट 11 वाजले, 11:30 वाजलेत. 11:30 वाजताही आम्ही इथेच आहोत. आत्ताच एक नाश्ता झालाय. आता आम्ही फिरायला जाऊ. आता बघू आता कुठे जायचं फिरायला. आम्ही आता देवबाग बीचला आहे आणि देवबाग बीच वरती ही एक बोट राईड घेतोय. त्याच्यामध्ये काहीतरी 4-5 पॉईंट दाखवणार आहेत. 20-25 मिनिटाची राईड असेल असं बोलतायत. तर आम्ही चाललोय सगळे बोट राईडला. ह्या बोट राईडमध्ये आपण 4 ते 5 पॉईंट्स बघू शकतो. एक ही नदी जी आहे ती जिथे समुद्राला मिळते तो संगम पॉईंट. त्याच्यानंतर एक मिनी केरला म्हणून पॉईंट बोलतात. त्याच्यानंतर एक सुनामी आयलंड म्हणून आहे, जो सुनामी येण्याच्या आधी 2005ची सुनामी येण्याच्या आधी तो आयलंड पूर्ण दिसायचा, पण आता तो दिसत नाही, पाण्याखाली गेलेला आहे. आणि अजून 2-3 पॉईंट्स आहेत. असे ते पॉईंट्स फिरवतात. अर्ध्या तासाची चांगली राईड होते, मस्त टाइमपास होतो. भोगवे बीचचा भाग आहे. हा जो भाग आहे ना, हा भोगवे बीच. देवबागवरून निघाल्यावरती आम्ही तारकर्लीला गेलो नाही. आम्ही जेवलो कारण की पुन्हा पाऊस सुरू झाला होता. तिथून आम्ही राजकोटला आलो आहे. राजकोटला आपण सगळ्यांनाच माहिती आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळा आहे. पावसाळा असल्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आपण जाऊ नाही शकत कारण की बोट सर्व्हिस बंद असते पावसाळ्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा ही ट्रेन केलेली आहे इथे वेगळ्या एरियामध्ये, वेगळ्या ब्रिजवरती. जसं सांगितलं, व्हिडिओ ऑलरेडी आहे यूट्यूब चॅनलवर आणि इन्स्टा हँडलवरती. तिथून पुन्हा घरी आल्यावर रात्री आम्ही पुन्हा मिठबाव बीचला गेलो आणि आमचा दिवस संपवला. ही आहे तिसऱ्या दिवसाची सकाळ. आज जायचंय परत, पण आम्ही सकाळी सकाळी पुन्हा बीचवरती आलेलो आहे, मिठबाव बीचवरती. सकाळचा समुद्रकिनारा मस्त नेहमीच आल्हाददायक असतो. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. पण ह्या समुद्रकिनाऱ्याची आम्ही आज केलेली आहे रणभूमी. मी आणि महेश करतो इथे कुस्ती. कुस्ती सुरू होताच आम्ही दोघे एकमेकांवर तुटून पडलेलो आहे. आता काही नाही, फक्त एक समोरच्याला पाडायचं आहे. कधी माझे डाव बसलेत तर कधी महेशचे डाव बसलेले आहेत. पण तुम्हाला नक्की बघायचं आहे का कोण जिंकलंय? तर हो, तर तुम्हीच गेस करा कोण जिंकलंय आणि कमेंटमध्ये सांगा कोण जिंकलंय ते.
कुस्ती खेळून झाल्यावरती तिथेच एक लाकूड पडलेलं होतं, तर आम्ही मास रेसलिंग खेळायला लागलेलो आहे. स्टार्ट. पैलवान महेश, वीरू साहेब, पैलवान किरण, श्रीनगरचा आहे. यांची कुस्ती आहे. महेश आणि माझी कुस्ती बघून किरण पण इन्स्पायर झालेला आहे आणि किरणही मैदानात उतरलेला आहे. कुस्ती करा. पैलवान कुस्ती करा. पैलवान कुस्ती करा. आपटला. बोलला काहीतरी. पैलवान महेश विजयी झालेले. पडतो ना. कुस्ती खेळून झाल्यावरती शरीर थंड करण्यासाठी तिघेही पाण्यामध्ये गेलेलो आहेत. पाण्यात मस्ती केलेली आहे थोडीशी. आणि शेवटी बीच योगा शीर्षासन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सक्सेसफुल झालेला आहे. आता वेळ आली आहे सागरदीप होमस्टेवरून निघायची. नाश्ता करून झाल्यावरती आम्ही इथून निघालो आहे, पण अजून ट्रिप संपलेली नाही. अजून एक पॉईंट बाकी आहे. परतीच्या प्रवासात आम्ही आलेलो आहे इथे नवीन ग्लास ब्रिज जो झालेला आहे वैभववाडीजवळ तिथे. आज आमचा आहे दिवस तिसरा. मला कसं मुश्किल आहे खूप. तर आम्ही आलेलो सिंधुदुर्गच्या नवीन काचेच्या ब्रिज वरती. तर बघा तुम्ही काचेचा ब्रिज तिकडे आहे काचेचा ब्रिज. हे दाखवून जा. ओके. आणि सगळेजण आहेत बरोबर. मस्त आहे ब्रिज, खरंच मस्त आहे. मस्त सोडून काहीतरी बोला अजून. खूप छान आहे. खूप छान आता आहे. आज वरती जाऊन दाखवतो. अजून वरती धबधबा आहे. युट्यूबला टाकायचंय नाही. मी नाही बोलतो. तर धमाल गेलेली आहे या 3 दिवसाच्या कोकण ट्रिपमध्ये सिंधुदुर्गामध्ये. ड्राईव्ह लांब आहे, ड्राईव्हही मजा आली होती आणि इथे पॉईंट्सही सगळे कव्हर केलेले आहेत. परत एकदा सिंधुदुर्गाला यावं लागणार आहेत कारण की आंबोली बाकी आहे. सिंधुदुर्गाचा किल्ला आम्ही गेलेलो नाही. मी गेलेलो आहे पण बाकीचे नाही गेलेले आहेत. तर परत कधीतरी येऊ सिंधुदुर्गामध्ये. आता चाललो आहे मुंबईला परत.